नमस्कार, मी नवनीत यशवंतराव आपणा सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, पन्हाळा पावनखिंड मोहीम भाग 2 मध्ये आपण पुढील भाग पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आपण पाहिलं की महाराज डावीकडील डोंगर रांगेतून प्रवास केल्यामुळे तो ओढा विक्राळ स्वरूपात त्यांना रोखू शकला नाही आणि महाराज पांढरे पाणी तिठ्यावर पोहोचले तेव्हा तांबडं फुटलं होतं. दिवसाच्या पहिल्या प्रहरी शिवाजी महाराज पांढऱ्या पाण्यावर विसावतात न विसावतात तोच पिछाडीवरील टेहळ्यांनी मलकापूरच्या दिशेने घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येत असल्याचे रायाजी बांधल्यास सांगितलं. बाजीप्रभूंनी त्वरित निर्णय घेऊन पांढरे पाणी तिठ्यावर 25 धारकरी ठेवण्यास रायाजीस सांगितले. अजून शत्रूस निश्चित माग लागला नव्हता. हे लक्षात घेऊन आणि पाठलाग करीत असलेल्या विजापुरी सैन्याची संख्या लक्षात न येऊन त्या 25 धारकऱ्यांवर विजापुरी सैन्य रोखण्याची कामगिरी सोपवण्यात आली. अणुस्कुरा घाटाची आम रस्त्याची तत्कालीन वाट सोडून महाराज उजवीकडील प्राचीन लमाण वाहतूक घोडखिंड मार्गाने निघाले. कळत नकळत पांढऱ्या पाण्यावरील मसलतीत ठरवल्याप्रमाणे मार्गस्थ होईपर्यंत त्या दिवसाचा पहिला प्रहर संपून दुसरा प्रहर सुरू झाला. आता पायाखालील वाट फरसबंदीची होती, पण प्राचीन काळची वाहतुकीची जनावरे, बैल, गाढवे, खेचरे आणि आयात केलेले विक्रीचे घोडे जाऊ शकतील एवढीच रुंद होती. बाकी वाटेच्या डाव्या उजव्या बाजूस पाणथळ, दलदल, घसरण, काटेरी झुडपे, मोठ्या वृक्षांची पाळेमुळे, फांद्या, दगड, गोटे असे असंख्य अडथळे होते. त्यामुळे शिवरायांची पालखी वाहक आणि पदाती मावळे यांचा वेग काहीसा मंदावला. घोडखिंड घोडमाळ याकडे जाणारा तो मार्ग अगदीच तसं पाहायला गेलं तर मोडीत निघाला होता. त्या मार्गावर गावे अशी नव्हतीच, होते ते धनगरवाडे. असा खडतर मार्ग आक्रमता महाराजांच्या पालखीस आणि हशमांस त्या दिवसाची दुपार 2 प्रहर कधी झाले हे लक्षातच आलं नाही. कारण पावसाचे दिवस होते ते. त्या तशा 2 प्रहरांती शिवाजी महाराजांनी घोडखिंडमधील कासारी नदीच्या ओढ्याचा उतार उतरून चढाव चढण्यास सुरुवात केली आणि पिछाडीवरील टेहळ्यांनी खबर आणली की गनिम घोडखिंड मार्गे येत आहे. 14 जुलैच्या पहाटेचा पहिला प्रहर. आषाढांतील पावसाची सतत धार, मधून विजांचा कडकडाट, तसाच मेघांचा गडगडाट, वरून फेसाळत येणारा शुभ्र पाण्याचा ओढीचा ओढा. येथे 25 धारकरी वाट रोखून होते. अल्पावधीत पुढे आलेल्या आदिलशाही घोडदळाच्या तुकडीवर हर हर महादेव गर्जना करीत मराठी वीर आषाढांतील विजेसारखे कडाडले. अकस्मात झालेल्या ह्या हल्ल्याने काही विजापुरी घोडे आणि घोडेस्वार बळी पडले. मागून घोडेस्वार येतच होते. त्या अरुंद वाटेवर पुढे काय घडते ते समजण्यास काही अवधी जात होता. आपल्याच थबकलेल्या स्वारांचा मागून येणाऱ्यांना अडथळा होत होता. सावरून योग्य निर्णय घेईपर्यंत 5-10 घटकांचा अवधी केला. अखेर त्या धारकऱ्यांभोवती कोंढाळे करून त्यांच्या पाठीवर घाव घातले. कारण त्यांच्या सन्मुख जाण्यास विजापुरी हशमांची माय व्यालली नव्हती. त्यांना कापण्यात आले. कोणीही निसटू शकला नाही. त्यामुळे शिवाजीराजे कोणत्या दिशेस गेले हे समजू शकले नाही. आणि म्हणूनच आपण सांप्रतच्या व्यापारी दहीवाटीच्या वहिवाटीच्या मार्गावरून येळवण जुगाईपर्यंत घोडदौड केली, पण मागमूस मिळाला नाही. आणि म्हणूनच पुनश्च माघारी पांढरे पाणी येथे आलो आणि आता आपणास या दिवसाच्या पहिल्या प्रहरात घडलेले ते सारे आठवत आहे. पांढऱ्या पाण्यावर येऊन थबकलेला मसूद असा घटित विचारांत गर्क असतानाच मागून आलेला फाजल त्याच्याजवळ येऊन थबकला आणि सिद्धी मसूद भानावर आला. पांढऱ्या पाण्याच्या आसमंतात ते थरारक युद्ध घडले. त्या पहिल्या चकमकीस प्रतिकार करून आपण पुढे निघालो. महाराज जवळपास असावेत हे मसूदच्या लक्षात आले. रात्रभरच्या श्रमाने थकलेला मसूद अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने घोडखिंडीचा रस्ता अनुसरला.
महाराजांच्या पायदळाच्या चिखलात उमटलेल्या पावलांनी त्याला घोडखिंडीचा मार्ग दाखवला. त्याच्या पाठोपाठ फाजल निघाला आणि पांढऱ्या पाण्यावर आलेला पेडनाईकही घोडखिंडीकडे चालू लागला. मध्यान्नीचा भास्कर घोडखिंडीच्या माथ्यावरून पश्चिमेकडे ढळला आणि महाराष्ट्र भूमीच्या तेजोभास्करांची पालखी घोडखिंडीचा तो निसरडा उतार उतरू लागली. मागे पुढे एक रांग धरून 600 धारकरी तो उतार उतरत होते. घटकाभरात साऱ्यांनी कासारीचा तो ओढा पार केला आणि घोडखिंडीतून घोडमाळाच्या चढणीला लागले आणि आणखी घटकाभरात घोडमाळावर आले आणि घात झाला. दुश्मनाच्या घोड्याच्या टापा घोडखिंडीच्या रोखाने ऐकू येऊ लागल्या. महाराजांनी त्या ऐकल्या आणि उलटून झुंज घेण्याचे ठरवले. रायाजीस हुकूम केला. रायाजीचा सेनापती या नात्याने बाजीप्रभू पुढे सरसावला आणि घोडखिंडीच्या पलीकडील मुखावर बाजीप्रभू यांनी उभ्या उभ्याच निर्णय घेतला. 300 मावळ्यांचा एक गट बाजूला करून उर्वरित मावळे पालखी सोबत नेमले. महाराजांना पालखीतून बाहेर येऊ दिलं नाही आणि जबरदस्त आत्मविश्वासाने महाराजांना शब्द दिला, महाराज, आपण निमे लोक घेऊन गडावर निघून जाणे. तो पावेतो या खिंडीमध्ये आपण निमे मावळे निसी 2 प्रहर पावेतो आपल्या पाठीवर दुश्मनाची फौज येऊ देत नाही. गडीम थोपवून खिंड चढो देत नाही. साहेब, निघून जाणे. आपण साहेब कामावरी मरतो. साहेब कामावरी पडलो तरी मुला लेकरास अन्न देणार महाराज आहेत. शिवराय म्हणाले, उत्तम. किल्ल्यावरी मुला लेकरास पाठवले म्हणजे तोफेची इशारत करून नंतर तुम्ही निघून येणे. मुलांचा सांभाळ आम्ही करू, पण किल्ल्यावरी जेव्हा आम्ही पोहोचू तेव्हा तोफेची इशारत करू, नंतर तुम्ही निघून येणे. खिंडीतील मावळ्यांचा व बाजीचा मुजरा स्वीकारून महाराज खिंडीतून घोडमाळावरून रवाना झाले. महाराजांची पालखी मार्गक्रमण करताच बाजीच्या आज्ञेनुसार मावळ्यांनी भराभर शिलाखंडाची रास ठिकठिकाणी करावयास सुरुवात केली. गोफणीतून मारा करण्यासाठी वाटोळे दगड घोडमाळावरून गोळा केले. झाडाझुडपां आड लांबलचक फळी उभारून फार मोठी फौज असल्याचा आभास निर्माण केला. गनिमी काव्याच्या युद्धात कसलेली बांदलांची ती फौज बाजीचे आदेश क्षणास आकलन करत होती. गनिमास कासारीचा ओढा ओलांडून घोडमाळाचा चढू द्यायचा नाही व गनिम वर येऊन भिडेपर्यंत म्यानांतून समशेर काढायची नाही. गोफण गुंड्यांचा मारा करून आणि खिंडीच्या उतारावर चढू पाहणाऱ्या गनिमावर शिलाखंड लोटून गनिम थोपवायचा. महाराजांस विशालगडावर पोहोचण्यास अवधी द्यायचा हे अवघ्या मावळ्यांच्या ध्यानी आले. सिद्दी मसूद व फाजल खानाच्या घोडदळाच्या टापा घोडखिंडीच्या जवळ ऐकू येऊ लागल्या. पहिली टोळी खिंडीवर थबकली आणि मराठ्यांच्या गोफणीत भराभर गरगरल्या आणि त्या टोळीवर उल्कापात झाला. अकस्मानात आलेल्या त्या हल्ल्याने दगड लागल्यामुळे घोडे बेफाम झाले आणि स्वार जखमी होऊन किंचाळले. ती टोळी भयभीत होतसाती मागे फिरली. दुसरी टोळी आली. तोफेच्या गोळ्यांसारखे गोफणीचे दगड घोड्यां स्वारांचा वेध घेऊ लागले. तीही टोळी मागे फिरली. तिसरी आली, चौथी आली, पाचवी. आता मात्र खिंडीच्या तोंडावर येण्याची कोणाचीच हिंमत होईना. खिंडीपासून काहीसे अंतर राखून विसावलेले मसूद व फाजल विचार करू लागले. प्रत्यक्ष शिवाजी महाराज झुंज घेण्यास खिंडीत उभे आहेत असे फाजलला वाटले आणि त्याला कोयनाकाठचे रण आठवले. त्याने कच खाल्ली. मसूद शिवरायांच्या गनिमी काव्यास युद्धास अपरिचित होता. कुमक घेऊन मसूद खिंडीवर आला. त्याला असं म्हणतात कोणीच दिसेना. त्याचे घोडदळ खिंडीच्या उतरणीस लागते न लागते तोच मराठ्यांच्या गोफणीतून उल्कापातावत पडणारे गोलक त्याचा वेध घेऊ लागले. त्यांना रोखण्यात यशस्वी झाले. काही काळ घोडखिंडीचा आसुमंत विजापुरी जखमी सैनिकांच्या किंकाळ्यांनी भरून गेला. नाईलाजाने मसूद ही माघारी फिरला. फाजलने व मसूदने जखमी सैन्यास तळावर ठेवून ताज्या दमाच्या घोडदळास घेऊन एकदम रेटा करून
कासारीच्या ओढ्यात घोडे घालून चढण्याचा विचार मसूद व फाजलने केला आणि ते आले. घोडदळ रेटा करून खाली उतरविणे एकुलत्या एक अरुंद वाटेमुळे त्यांना ते साधेना. आज मंतातील गच्च रानामुळे दुसरी वाट निर्माण करता येईना. गोफण गुंड्यांचा मारा चुकवीत विखुरले जाऊन काहींनी कासारीच्या ओढ्याचा अलीकडील काठ गाठला, पण उंच काठामुळे ओढा आणि त्या ओढ्यातून उतरताना घोडे मात्र दमछाक करू लागले आणि ते मागे वळले. मसूद व फाजलने हाय खादली. तेव्हा दिवसाचा तिसरा प्रहर उलटला. आता मात्र पीडनायकाच्या पायदळाची मदत पिछाडीस घेऊन तिघेही अवसान बांधून पुढे सरसावले. खिंडीचा उतार उतरू लागले. घोडे घसरत होते, आडवे पडत होते, स्वार गडगडत होते, गोफण गुंडे गरगरून पडत होते. पाऊस कोसळत होता. कोणाचा कोणाला मेळ नव्हता. पडलेल्या जखमी घोड्यांना वळसा घालून, मेलेल्या व जखमी मानवी मुर्द्यांना ओलांडून 100-200 लोक ओढ्यात पोहोचले. बाकीचे मागून रेटा करीत त्यांना बिलगले आणि आता खिंडीचा चढ चढणार तोच वरून शिलाखंड घरंगळत चढणाऱ्या घोडदळावर पायदळावर आदळू लागले. ते चुकवता चुकवता त्यांच्या नाकी नऊ आले. मराठ्यांनी वरून लोटलेले शिलाखंड घोडदळावर आदळू लागले. अरुंद जागेत घोडे आवरणे कठीण झाले. गडगडणाऱ्या शिला घोड्यांच्या पायांवर आदळत होत्या. घोडे जायबंदी होऊन स्वार खाली पडून जखमी होत होते. ते पाहून पीडनायकाच्या पायदळाने कच खादली. मराठी सैन्याचा मागमूस लागत नव्हता. वरून संपूर्ण रानभर चहूकडून दगडांचा वर्षाव होत होता. एका झुडपा आडून दगड मारून तोच मराठा दुसऱ्या झडपा आडून दगड लोटत होता. त्यामुळे मराठी असंख्य असल्याचा भास होत होता. अशा प्रकारच्या युद्धाची विजापुरी सैनिकास कल्पना नव्हती. त्यांच्या हातातील नागवी शमशेर त्यांच्या हातीच राहिली. ते मात्र न लढताच धरणीवर उताणे पडून आसमान पाहू लागले. काही पालथे पडून धरणी चाटू लागले. अदृश्य राहून मावळ्यांनी मांडलेल्या दगडधोंड्याच्या त्या युद्धात अखेर विजापुरी घोडदळाने माघार घेतली. मागाहून आलेल्या पीडनायकाच्या कर्नाटकी पायदळा समवेत विजापुरी घोडदळ पायउतार होऊन विस्तारित होऊन खिंड चढू लागले. शिलाखंडांचा गोफण गुंड्यांचा मारा चुकवणे पायदळास शक्य होते. युद्धास सुरुवात होऊन दिवसाचा तिसरा प्रहर लोटला होता. अर्धी खिंड चढल्यावर चौहांगांनी झाडाझुडपांत मागून मावळे हर हर महादेव गरजत प्रत्यक्ष रणात ठाकले. हातघाईची लढाई सुरू झाली. मावळ्यांच्या रौद्र रौतारा पुढे विजापुरी सैन्य कच खाऊन पुन्हा माघारी वळत होते. सिद्दी मसूद व फाजल खान यांनी मागून येणाऱ्या घोडदळास खिंडीच्या माथ्यावरून डावीकडून उजवीकडे पाठवलं आणि खिंडी पलीकडील वरील मराठ्यांची पिछाडी गाठण्यास सांगितलं. डावी उजवीकडे दौडत गेलेले विजापुरी घोडदळ आमळस्याने परत आले आणि त्यांनी मसूद व फाजलला सांगितलं की खिंडीच्या उजव्या बाजूस लगेच दुसरा डोंगर व खोल दरी आहे आणि डाव्या हातास काही अंतरावर तशीच खोल दरी आहे. मधल्या भागात गच्च रान आहे. तसेच डावीकडून वाहणारा हा कासारीचा ओढा काहीसा खोलवर आहे. या डोंगरावरून त्या डोंगरावर जाण्यास या मार्गास पर्याय नाही. मावळे युद्ध लक्ष्मण रेषा न ओलांडता खिंड चुंजवीत होते. विजापुरी सैन्य संख्येने जास्त असल्यामुळे त्यांचा रेटा वाढला. एक मावळा असंख्य जखमा उरावर मिरवत खिंडीत पडत होता, पण मागे हटत नव्हता. मराठ्यांच्या फळीच्या मध्यावर दोन्ही हातात पट्टे घेऊन साक्षात शिवशंकर यांचे भैरव स्वरूप बाजी गरजत होते. पट्टे फिरवताना रणमंडळ विस्तारले जात होते. त्या लवलवत्या शेषांच्या जिभांसमोर विजापुरी सैन्य कच खाऊ लागलं. बाजीप्रभूंना व्यर्थ कत्तल नको होती. त्यांना फक्त खिंड रोखायची होती. शत्रूला रोखून महाराजांना पोहोचण्यास अवकाश हवा होता. मराठ्यांची संख्या हळूहळू कमी होत होती. एक जण 10 जणांचे वार झेलत होता, वार परतवित होता. ज्याच्या हातीची ढाल तुटली त्या मराठ्याने शत्रूचे वार डोईचे पागोटे हातास गुंडाळून त्यावर झेलले. ज्या मराठ्याचे खक तुटले त्याने भाला हाती घेऊन पवित्र घेतले. ज्या मराठ्याचा भालाही मोडला त्याने कमरपट्ट्यातील खंजीर उपसून सिंह व्याघ्रावत झेपावत शत्रू रोखला. सरते शेवटी स्वरुधिराने उन्हावून कोसळत होता, पण अपसव्य हत्तींच्या शस्त्राची पकड ढिली पडत नव्हती. बाजीच्या हत्तींच्या पट्ट्यांपुढे निभाव लागत नव्हता.
हे पाहून कर्नाटकी पिडनायकाची ठासणीच्या बंदुका धारण करणारी तुकडी झाडाझुडपा आड आली. त्यांनी आपल्या बंदुका ठासल्या, हातांतील तोड्याने कानावर शिलगावल्या आणि बार टाकला. 9 पाईक आणि त्यावरील 10वा नाईक अशा कर्नाटकी पायदळांतील 10 जण तोड्याच्या बंदूकधाऱ्यांनी टाकलेल्या 10 बारांपैकी रौद्र तांडव मांडलेल्या बाजीप्रभूंच्या अपसव्य दंडास एक गोळी लागली आणि अपसव्य हातींचा लवलवणारा पट्टा थांबला. विजापुरी सैन्याने बाजींची कोंडी केली. असंख्य तरवारींचे घाव बाजींवर पडले. बाजी धरणीवर विसावले. तरीही उर्वरित मराठे लढत होते. शिर विसावले तरी धड लढत होते. बाजींच्या प्राणात धुकधुकी तशीच होती आणि तोफांचे वार बार ऐकू येऊ लागले. बाजींच्या कानी तो धडाम धुडूम फणी घुमला. बाजींनी मावळतीकडे पाहून आपल्या स्वामींना हात जोडले. तेव्हा सूर्य मावळतीवर टेकला होता. शिवाजी महाराज मावळतीकडील खेळण्यावर पोहोचले होते. घोडखिंड रोखून माजी प्रभू देशपांडे घोडखिंड पावनखिंड केली होती. त्यावेळी दिवसाचा 4था प्रहर संपला. 3 सांजा झाल्या. म्हणजे पूर्व, उत्तर, दक्षिण दिशांस काळोख व पश्चिम संधी प्रकाश देत होता. बाजीप्रभू देशपांडे यांनी देह त्यागिला. उर्वरित मराठे रानात पळाले. घोडखिंडीचा पावनखिंडीचा प्रसंग मंडळी इथे थांबत नाही, संपत नाही. हा प्रसंग असाच पुढे राहतो चालत. शिवचरित्रातील त्यागाची, पराक्रमाची, शौर्याची, धैर्याची, स्वराज्य निष्ठेची विचार प्रणाली प्रवाही ठेवत पुढील 3ऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये आपण तो पाहणार आहोत. तोपर्यंत ऐकत रहा पन्हाळा पावनखिंड मोहीम. आणि हो, मोहीम आवडत असेल, हा प्रसंग तुम्हाला प्रेरणा देत असेल तर शेअर करायला विसरू नका. त्या घोडखिंडीचा पावनखिंडीचा थरारक प्रसंग ऐकत रहा. धन्यवाद.